पर्यावरण. बायोम जी ही संज्ञा आहे ती क्लेमेंट्स व शेलफोर्ड यांनी काढलेली आहे. क्लायमॅक्स स्टेज ही सजीवांची चरम अवस्था आहे. सजीवांची चरम अवस्था. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजे बदलाची अवस्था. परिसंस्थेतील विविध सजीवांचे वस्तीस्थान व त्याचे कार्य याचे वर्णन म्हणजे पारिस्थितिकी सुस्थाने म्हणजे इकॉलॉजिकल नीचे. परिसंस्थेतील विविध सजीवांचे वस्तीस्थान व त्याचे कार्य याचे वर्णन म्हणजे पारिस्थितिकी सुसंस्थाने म्हणजे वस्तीस्थान आणि कार्य म्हणजे इकॉलॉजिकल नेचे म्हणजे तिथंच ते राहू शकतात आणि तिथंच ते कार्य करू शकतात. इकोसिस्टीम ही जी टर्म आहे टॅन्सलेने काढली होती. ट्रान्सले. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ह्याचं पहिलं अर्लियर नेम जे होतं ना प्री इन्व्हेस्टमेंट सर्वे ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस हे 1965ला स्थापना झाली आणि 1961ला त्याचं नाव FSI झालं. फॉरेस्ट सर्वे ऑफ 81ला फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया झालं. नॅशनल कोरल रीफ रिसर्च सेंटर पोर्ट ब्लेअरला आहे. नॅशनल कोरल रीफ इंडियामध्ये 2375 किलोमीटर लांबीवरती पसरलेले आहेत. भारतामध्ये जे बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत ते 19 आहेत. निलगिरी, कच्छ, मन्नार, कोल डेझर्ट, नंदादेवी, दिहांग दिबांग, पंचमढी, शेषाचलम, सिमलीपाल, अमरकंटक, मानस, कांचनजंगा, अगस्त्यमलाई, नॉकरेक, दिब्रू सिखोवा, पन्ना, सुंदरबन आणि निकोबार. भारतामध्ये एकूण 47,000 प्लांट स्पेसीस आढळतात आणि 15,000 फ्लॉवरच्या स्पेसीस आढळतात. त्या 6% आहेत आणि 90,000 ॲनिमल्स सापडतात. द गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका हॅज नोटिफाईड द टॅमरिन साईट ॲट नेल्लोर इन देवनहल्ली तालुका बेंगलोरू डिस्ट्रिक्ट ॲज अ फर्स्ट बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट इन द कंट्री. म्हणजे पहिली बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट ही नाव आहे त्याचं टॅमरिन. हे कर्नाटकमध्ये आहे बेंगलोरला. फॉरेस्ट मॅनेजमेंट स्कीम जे आहे त्याच्यामध्ये 85-15 असं हे असतो शेअर असतो. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो 1907ला स्थापना झाली आहे. आता टायगर 1907 आहे नाही 2007. आता नवीन जे टायगर रिझर्व्ह झालेत 5 ते कुठे कुठे आहेत. रातापानी मध्य प्रदेशमध्ये, सुनबेडा ओडिसामध्ये, पिलाभीत उत्तर प्रदेशमध्ये, बिलागिरी रंगा कर्नाटकमध्ये आणि मुकुंद्रा हिल्स राजस्थानमध्ये. हे टायगर सेन्सस नवीन झालेला आहे त्यामुळे तो नवीन बघायला पाहिजे. बघत नाही आता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ह्याच्यामध्ये CRZ रूल्स आहेत. नोटिफिकेशन 2006 आणि 1991. तर भारतामध्ये सर्वाधिक वेस्ट महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेस्ट आहे. त्यानंतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये. इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन 2006ला आलंय आणि CRZ रूल 1991चे आहेत. हे लक्षात ठेवा. आणि जर वेस्टमध्ये मुंबईत सर्वाधिक जास्त वेस्ट आहे. त्यानंतर दिल्ली, बेंगॉल आणि चंदीगड आहे. इनवेस 1983ला सुरू झालंय.